दुसऱ्या दिवशीची ती गुलाबी थंडी सियाला अग्नेयच्या मिठीतून बाजूला होण्याची जणू परमिशनच देत नव्हती. तिला जाग येऊन तर बराच उशीर झालेला, कारण मॅडम काल दिवसभर उपाशी होत्या म्हटल्यावर तिला आता भुकेने लवकर जाग आली होती. पण सध्या तिच्या नजरेसमोरच तिचं पूर्ण जग असल्याने तिला त्याच्यावरची नजर क्षणभरासाठीही हटवूशी वाटत नव्हती. आत्ताही अगदी घट्ट जखडून झोपलेला तो तिला. जणू झोपेतही तिचं लांब जाणं त्याला मंजूर नव्हतं, म्हणून आपल्या पाखराला स्वतःच्या उभेत घेऊन झोपलेला तो. सध्या तिच्या अंगावर तर निदान त्याचा शर्ट तरी होता, पण ते साहेब तर मात्र शर्टलेस असल्याने झोपेतही त्याची हॉटनेस जरा जास्तच ओव्हरलोडेड झालेली. झोपेतही कमालीचा हँडसम दिसत होता तो. त्याची ती शार्प जॉलाईन आणि क्लमसी बियर्ड त्याच्या लुकला अजूनच अट्रॅक्टिव्ह बनवायचे. तीच काय, कोणीही मुलगी बघता क्षणी घायाळ होईल इतकी जबरी पर्सनॅलिटी होती त्याची. असं हे जगातलं सर्वात मौल्यवान रत्न फक्त आपल्या सौभाग्यात सजलंय याचा अभिमान करावा की त्याला कोणाची नजर लागेल म्हणून घाबरावं, तिला तेच समजत नव्हतं. आज त्याच्या प्रिन्सेसच्या स्पर्शात तोही इतका काय गाढ झोपलेला की आज पहिल्यांदा त्याचं घड्याळ पुढे पळणाऱ्या वेळेच्या मागे चाललेलं. बाहेरून आत डोकवू पाहणारा सूर्यनारायण तिला बंद असणाऱ्या पडद्यांच्या फटीतून दिसत असला तरी आज त्याच्या मिठीतून तिलाही उठूसं वाटत नव्हतं आणि नाही त्याला स्वतःपासून लांब जाऊ देऊ वाटत होतं. म्हणून मॉर्निंग होऊनही तिने त्याला अजिबात उठवलं नव्हतं, कारण तो उठल्यावर काय तिच्या नजरेसमोर राहणार नाही हे जाणून होती ती. बिकॉज त्याला त्याच्या कामापासून साक्षात इंद्रदेव लांब ठेवू शकत नव्हते. तिथे तिची काय बिशाद ना. त्याच्या गळ्यावरच्या आणि छातीवरच्या तिच्या नखांचे व्रण बघून तिला क्षणभर कसं तरी झालं, पण पुढच्या क्षणी काल रात्रीचे क्षण आठवताच मॅडम तर लाजून अगदी चूर झाल्या. त्याचा तो वेडावणारा आवेग, त्याचे तिच्या सर्वांगावर फिरणारे ओठ आणि त्याचे ते खोडकर हात आणि त्यातच शेवटी पूर्णत्वाला पोहोचलेलं त्यांच्या श्वासांचं ते अद्भुत मिलन. ती कालची रात्र आठवून तिला प्रयत्न करूनही तिच्या वाढलेल्या ठोक्यांना आवरताच येईना. भलेही त्याचा आवेग खूपच वाईल्ड होता, पण त्यातही तिला हट होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली त्याने. त्याच्या प्रत्येक स्पर्शातून झळकणारं ते अमर्यादित प्रेम आठवून तिच्या अंगावर तर सरकन काटाच आला आणि तिने तिचे डोळे आणखीनच आत ओढून घेतले. गाल तर अगदीच गुलाबी झालेले तिचे. जाना, यू सिड्यूस मी अगेन हा. सिया मिटलेल्या डोळ्यांनी तिच्या गालावरचं ते न ऐकणारं लाजरं हसू परतवतच होती की त्याच्या अचानक आलेल्या आवाजाने तिने खाडकन डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं तर तो गालात अगदी मंद हसत तिच्यावरच नजर रोखून बसलेला. त्याच्या नजरेतले ते खट्याळ हसू बघून सियाने लाजून त्याच्या मिठीतच चेहरा लपवला. लांब तर ती जाऊ शकणार नव्हती, त्यामुळे सध्या लपण्यासाठी त्याच्या मिठीपेक्षा बेस्ट ऑप्शन नव्हताच तिच्याकडे. आणि तसंही त्याच्या त्या मोहक नजरेत जास्त टाइम पाहणं तिला शक्य झालं नाही, कारण आत्ताही त्याच्या नजरेतलं प्रेम तिच्या सर्वांगावर काटा आणून गेलेलं. त्याचं तर सगळंच अगदी हाय लेवलचं असायचं, मग तो साहेबांचा राग असू दे की प्रेम. गुड मॉर्निंग माय लाईफलाईन. अग्नेयने सियाच्या कपाळावर ओठ टेकवत हसतच तिला मिठीत घेतलं. कालची रात्र त्याच्यासाठीही खूपच स्पेशल होती. काल त्याच्यापेक्षा त्याची जाण्याची वाढलेली एक्साइटमेंट आठवून त्याचे ओठ तर प्रसरणच पावलेले. गुड मॉर्निंग. तिनेही त्याच्या हृदयावर अलगद ओठ टेकवून त्याला रिप्लाय तर दिला, पण त्याच्याकडे बघितलं नाही. माझ्याकडे बघणार नाही का? तिच्या डोक्यावर
हनुवटी टेकवत त्याने अगदी हळू आवाजात त्याच्या पाखराला साद घातली. पण तिने मात्र आत्ताही त्याच्या मानेत चेहरा घुसळत नकारार्थी मान हलवली. तिच्या या कृतीवर त्याला हसूच आलं. काल त्याच्या स्पर्शात अगदी वाईल्ड झालेली ती आत्ता मात्र भिगी बिल्ली झालेली. वाय, तो तिच्या केसात बोट फिरवत एकदम शांतपणे तिच्या स्पर्शाला अनुभवत होता. कारण तुमची ही खट्याळ नजर छळतीये मला. तिने जे आहे ते खरं उत्तर देताच आत्ता त्याचं हसू कैक पटीने रुंदावलं. अगदी निरागस होती त्याची प्रिन्सेस, म्हणूनच तर वेडा होता ना तो तिच्यासाठी. माझा हक्क आहे तो, आणि मला माझा हक्क बरोबर मिळवता येतो. तो तिला अजून स्वतःवर रेटताच तिने तर लाजून त्याच्या मानेभोवतीची पकड घट्ट करत त्याच्या मानेवर ओठ घट्ट टेकवले. तसे त्यानेही त्याचे डोळे आत ओढून घेतले. जाना, आर यू ऑल राईट? त्याच्या प्रश्नामागची काळजी आणि तिच्या कमरेवर सलगरित्या फिरणारा त्याचा तो रागट स्पर्श तिला नेमकं तो काय विचारण्याचा प्रयत्न करतोय हे सांगायला पुरेसं होतं. तिला परत काही त्रास झाला का या एका प्रश्नावर त्याच्या वाढलेल्या हृदयाचे ठोके तिलाही स्पष्ट जाणवत होते. तिच्या काळजीने त्याचं ते धडधडणारं हृदय बघून तिला भरूनच आलं. पण आत्ता त्याने तिला रात्री इतका गोड त्रास दिला होता म्हटल्यावर आता तिने तो त्याला परत करायला नको का? आत्ता काळजी करून काय उपयोग? आधीच स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवायचा ना. त्याच्या छातीवर तिच्या नाजूक बोटाने नक्षीकाम करत अगदी हळू आवाजात पुटपुटली ती, जे त्याच्या तीक्ष्ण कानांनी बरोबर हेरलं. पण तिचं ऐकून त्याला चिंता वाटायची सोडून त्याच्या ओठांवरचा हसू आणखीनच गडद झालं. आता त्याची जाणा त्याला मुद्दाम त्रास देत होती. तेच तर जमत नाही ना मला. यु नो व्हॉट, माझी जाणा माझ्या समोर जरी आली ना तरी मला स्वतःला कंट्रोल करायला खूप टफ जातं. नाउ ऑल्सो इट्स रिअली हार्ड टू कंट्रोल माय सेल्फ. ती आगाऊ होती तर त्याच्या आगाऊपणाची लेवल तिला आवरणं तरी होणार होतं का? आता त्यानेही मुद्दाम तिला कमरेतून वर उचलून तिची कानाची ती नाजूक आणि गर्द गुलाबी पाकळी दातात पकडत तो अगदी जड श्वासांनी तिच्या कानात कुजबुजला. तसा तिच्या अंगावर सरकन काटा येऊन तिचा पाठीचा कणाही आपोआप ताठ झाला. नकळत त्याच्या मानेभोवतीची पकडही घट्ट झालेली तिची, कारण त्याच्या त्या अलवार स्पर्शापेक्षाही तिच्या कानांना आदळणारे त्याचे ते गरम श्वास तिला नकळत छेडून गेले. तसा तिने खांदा आकसत पटकन चेहरा फिरवला. नुकताच तिच्या चेहऱ्यावरचा उतरलेला त्याच्या प्रेमाचा गुलाबी रंग नव्याने अधिक गडद होऊन पुन्हा चढला. अहो, पण तिच्या त्या गोड लाजण्यासोबतच तिच्या शरीराची होणारी ती नाजूक कंपनही अगदी अचूक जाणवली त्याला. तसा चक्क त्याच्या चेहऱ्यावरही हलका ब्लश चढला. द अग्नीय अग्निहोत्री आज आयुष्यात पहिल्यांदा लाजले होते. आता इथे रॉकी असता तर आपल्या बॉसला लाजताना बघून डायरेक्ट कोमातच गेला असता. इतकंच नाही, जर त्याचा हा ब्लश करतानाचा फोटो मीडियात दिला असता तर इंडियातल्या प्रत्येकाच्या किडण्या नाचायलाच लागल्या असत्या. मी तर बाई दसरा दिवाळीच सेलिब्रेट केली असती. त्याचा साधा स्पर्शही तिला लगेच मोहरून सोडायचा. डोंट वरी जाना, आता अजून एका राऊंडला तू तयार असली तरी मला एनर्जीची गरज आहे बाबा. तिला कमरेत हात घालून स्वतःच्या अंगावर घेत आता तिची मस्करी करत तो सरळ झोपला. त्याचं ऐकून ती तर लाजेने पाणीच झाली. ह्याचं असं डायरेक्ट बोलणं तिला काही सुचूच द्यायचं नाही. तरी काहीसा लटका राग घेऊन तोंड आकसत तिने मान उचलून त्याच्याकडे बघितलं तर तो मिटलेल्या डोळ्यांनी गालात हसताना दिसला तिला. अहो,
काहीही काय बोलता? असं स्ट्रेट फॉरवर्ड बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्हाला एनर्जीची गरज आहे म्हणे. माझ्याकडे नीट बघितलात तर कळेल माझी बॉडी तर मायनस एनर्जी मध्ये गेलीये. काल दिवसभरात तर मी काहीच खाल्लं नाही. सिया तिच्या ओठांचा चंबू करून अगदीच इवलूस तोंड करून अग्नेयकडे बघत बोलली खरी, पण आता तिने काल स्वतःला करून घेतलेला त्रास आठवताच इथे अग्नेयचा जबडा घट्ट आवळला गेला. पण आता ओरडलं तर त्याचंच काही खरं नव्हतं. मग का खाल्लं नाही ते कळेल का मला? तिच्या शेवटच्या वाक्यावर ह्यावेळी त्याने एक पुवई उंचावत तिला काहीसा टफ लुक दिला. तशी ती गडबडली, कारण आपण चुकीचं बोलून माती खाल्ली हे तर तिला कळून चुकलं. ते मी तुमच्यावर रागवली होती ना. आताही तिने निरागसतेने त्याला अगदी खरं काय ते सांगून टाकलं. तसंही खोटं बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यात तिचं खोटं तो लगेच पकडायचा. म्हणून सत्य हरिश्चंद्राची नात असल्यासारखी तीही सत्यवादी झाली होती. ओ रिअली? म्हणजे रागवल्यावर खायचं नाही असा काही रूल होता का? आता मात्र त्याने तिला स्वतःवरून बाजूला करत तिच्यावर थोडा आवाज चढवला. तिचं हे वागणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. तिला स्वतः बाबतीत कुठला निर्णय घेण्याचाही हक्क त्याने तिला दिला नव्हता. ती फक्त त्याची होती, म्हणून तिला त्रास देण्याचाही हक्क फक्त त्यालाच होता. त्याच्या आवाजाला धार जाणवताच तीही घाबरून पटकन उठून बसली. त्याचा आत्ता रागवणं तिला सहनच होणार नव्हतं. अहो, तुमच्यावर रागवल्यावर मला जेवण तरी जाणार होतं का? तुमच्या वागण्याने आधीच किती हर्ट झालेली मी. मग कसं अन्न घशाखाली उतरेल? त्याने थोडा आवाज वाढवायची खोटी की मॅडम भोकाड पसरायला तयारच असायच्या. आत्ताही तिच्या डोळ्यात काठोकाठ जमा झालेलं पाणी आणि किंचित दुमडलेला तो खालचा ओठ बघून त्याने मनातच कपाळ बडवून घेतलं. ह्या मुली समोर तर त्याच्या रागालाही शस्त्र टाकावे लागायचे. काय करणार? प्रेमात अगदी वेडे झालेले अग्नेय साहेब. जाना, माझा फक्त रागच दिसतो का तुला? त्या रागामागची काळजी नाही दिसत ना? तुझ्या काळजीने माझा राग चढत असतो, पण तू ते समजून घेत नाही. अग्नेय शेवटी तिच्या समोर हार मानून उठून तिला जवळ घेत बोलला. तशी तीही सस्याच्या पिल्लासारखी लगेच त्याच्या मिठीत शिरली. अहो, रागवायचंच आहे तर प्रेमाने तरी रागवा ना. मी तुमचं सगळं ऐकून घेते. तिचं हे बोलणं ऐकून त्यालाच आता किडनी अटॅक यायचा बाकी राहिला असेल. म्हणजे आता प्रेमात कसं रागवायचं हाच प्रश्न पडला त्याला. ओके, लीव इट. मे बी आय वॉज रॉंग. फाईन, नाऊ डोंट क्राय. अग्नेयने तिच्या डोळ्यातलं पाणी खाली पडायच्या आतच ते अंगठ्याने टिपून परत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी ती आता कुठे थोडीशी रिलॅक्स झाली. अहो, तुम्ही रागवला नाहीत ना? तरी किती या मुलीच्याही अंगात मस्ती बघा. आता तो शांततेत बोलतोय तरी हिलाच त्याला त्याच्या रागाची आठवण करून द्यायची आहे. मग रागवला की लगेच रडू येतं. राग तर आलाय, पण ह्यावेळी तो मी माझ्या पद्धतीने वसूल करेन, तेही रात्री. अग्नेय तिला एक डोळा मारत गालात हसतच केसातून हात फिरवू लागला. म्हणजे तो वसूल करेल म्हटल्यावर घाबरलं ना लेकरू. प्रिन्सेस, ते रात्री कळेलच तुला. अँड ट्रस्ट मी स्वीटी, माझा राग एक्सप्रेस करायची ही नवीन पद्धत तुलाही खूप आवडेल. अग्नेय झुकून तिच्या नाकावर ओठ टेकवून गालात हसतच वॉशरूमकडे निघूनही गेला. ह्यांच्या रागाची अशी कोणती पद्धत आहे जी मला आवडेल? पण मला तर ह्यांचा रागच आवडत नाही. उलट ह्यांच्या रागाची जास्त तर भीतीच वाटते. बट एक मिनिट, राग दाखवण्यासाठी ह्यांनी रात्रीचा मुहूर्त का शोधलाय? सिया अजूनही तिथेच बेडवर मांडी घालून या विचारात हरवलीच होती.
की पुढच्या सेकंदाला तिची ट्यूब पेटली आणि ती अगदीच गोरीमोरी झाली. शी बाबा, ह्यांना काहीच कसं वाटत नाही. तिने लाजून ब्लँकेटने स्वतःला लपवूनच घेतलं. अग्नेयचं आवरून तो तडक खाली गेला. तशी सिया तिचा आवरायला निघून गेली. आता तयार होऊन तिने एक नजर आरशात पाहिलं आणि परत तिची नजर झुकवली. त्याच्या प्रेमखुणा लपवेपर्यंत अगदी नाके नऊ आलेले तिला. त्याच्या कृपेने तिला तर आज अक्षरशः कॉलर ब्लाऊज असलेली साडी घालावी लागलेली. काय करणार, तिच्या अहोंचं प्रेम तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर उठून आलेलं. त्या खुणा बघून त्याचा आवेग परत एकदा तिच्या सर्वांगाला गोड असा शहारा देऊन गेलेला. कसं बस स्वतःचं आवरून ती खाली आलीच होती की तिला हॉलमध्ये अगदीच सामसूम वाटलं. तिने सर्वत्र नजर फिरवली तर तिला साधं चिटपाखरूही तिथे कुठे दिसत नव्हतं. अहो, अग्नेय तर सोडा, पण स्टाफही तिला कुठे दिसला नाही बघून तिने थोडं दचकतच अग्नेयला आवाज दिला. पण आपल्याला एकटे सोडून सगळे निघून गेले या विचाराने तिचा भीतीने आवाजही निघेना. जाना, आय एम हिअर. पण त्याच्या कानापर्यंत तिचा आवाज पोहोचायच्या आधीच तिच्या श्वासांनी त्याच्या हृदयावर दस्तक दिली होती. त्यात तिच्या बांगड्यांच्या आणि पैंजणांच्या सुमधुर संगीताची जोडही त्याच्यापर्यंत तिची चाहूल पोचवायला हजर होतीच. पण त्याचा किचनमधून आलेला आवाज बघून सिया घाईतच किचनच्या दारात पोहोचायला. आता मात्र तिचे डोळे मोठे होऊन तिच्या तोंडावर तर भला मोठा आवाजलेला. अगदी शॉक लागल्यासारखे जबरदस्त रिॲक्शन झाले होते तिचे. ते जर वळून त्याने बघितले असते तर त्यालाही हसू फुटलं असतं. पण तिचं शॉक होणंही जायच होतं, कारण चक्क तिचा राक्षस किचन ॲप्रन घालून काहीतरी करत होता. तो पाठमोरा असल्याने काय करतोय हे तिलाही दिसत नव्हतं, पण काहीतरी करत मात्र नक्की होता. अहो, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला काय हवे सांगा, मी करून. त्याला काहीतरी कुक करताना बघून सिया लगबगीत आत येताच त्याने मागे फिरून तिच्या समोर व्हाईट सॉस पास्ता हजर केला. तसे सियाचे आधीच आश्चर्याने मोठे झालेले डोळे आता खोबणीतून टुनकन उडी मारून सुसाईड करण्याच्याच विचारात होते. कारण चक्क दी ग्रेट 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 अग्नेय अग्निहोत्रींनी त्यांच्या ब्युटिफुल वाईफसाठी स्वतःच्या हाताने नाश्ता बनवलेला. ते बघून खरं तर तिलाच काय तर मलाही अटॅक येता राहिला. हा सडू अचानक इतका परफेक्ट मिस्टर हजबंड कसा झाला हेच कळेना. इथे आमच्या नवऱ्याला सकाळची चायही आयती ढोसायला हवी असते, तिथे या राक्षसाने पास्ता बनवला. खरंच आम्ही जास्त पाप केलीत की या सियाच्या पुण्याचा घडा मोठा काय माहीत. हॅव इट. त्याने तिच्या समोर स्पून धरत तिला डोळ्यांनीच टेस्ट करायला सांगितलं. पण त्या मॅडम तर अजूनही खूप मोठ्या सदम्यातच होत्या ना, म्हणून त्यानेच न राहून तिच्या उघड्या तोंडात चमचा घातला. पण त्या पास्ताच्या फर्स्ट बाईटनेच इथे सियाचे डोळे मंत्रमुग्ध होऊन समाधानाने मिटले गेले. खरंच त्याच्या हातात जादू होती. हाऊज इट? तिच्या एक्सप्रेशन वरून कळालं तरी साहेबांना तिच्या तोंडूनच स्वतःचा कौतुक सोहळा ऐकायचा होता. आमच्या जखमेवर मीठ नको का चोळायला? अहो, हे खूप छान झालंय. जसं आमच्या कॅफेत मिळायचं ना त्याहूनही भारी. तेव्हा तर मी एकदाच खाल्लं होतं. खूप महाग असायचं ना, पण हे तुम्ही माझ्यासाठी केलात. त्याची एवढीशी कृतीही तिच्या मनाला किती स्पर्शून गेलीये हे सांगायला तिच्या डोळ्यातले ते मोठे मोठे ठेंब पुरेसे होते. येस, हे मी आज स्पेशली माझ्या क्वीनसाठी बनवलंय आणि तुला जेव्हा हवे तेव्हा सांग, मी बनवून देईन. डू यू लाईक इट? त्याने तिला अजून एक स्पून भरवत
अगदी प्रेमाने विचारलं. स्वतःसाठीही स्वकष्टाने साधा पाण्याचा ग्लासही न उचलणारा हा प्राणी स्वतःच्या जीवासाठी मात्र किती तो आटापिटा करत होता. पण इथे आमचा जीव जळत होता त्याचं काय? असं जर आमच्या नवऱ्यांनी केलं असतं तर आम्ही तर रडूनच दिलं असतं. अहो, मला हे खूप जास्त आवडलं. तुम्हाला जेवण बनवता येतं का? तिला तर त्याचे हे नवीन उलगडून बाहेर येणारे गुण बघून त्याचं भलतंच कौतुक वाटलं. नॉट दॅट मच, बट काही डिश येतात. तो तिचा हात पकडून तिला आणून चेअरवर बसवत तिच्या समोर ती प्लेट ठेवताच मॅडम भलत्याच खुश झाल्या. आपल्याला 16 सोमवार न करताही सर्व गुणसंपन्न नवरा मिळाल्याचं जणू आत्मिक समाधान झालेलं तिला. अहो, पण तुम्ही तुम्हाला नाही आणलात. थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते. तो असं काही खात नाही हे माहीत असल्याने ती पटकन उठून जाणार की लगेच त्याने तिचा हात पकडला आणि तिला परत जागेवर बसवलं. तोच पुढच्या क्षणी त्याच्या समोर त्याचा बॉईल नाश्ता हजर झाला. ते बघून तिने तोंडच वाकडं केलं. पण आता मात्र तिचं पूर्ण लक्ष तिच्या पास्तावर आलं. मॅडम इतक्या खुश झालेल्या की खाता खाता तिची नुसती अखंड बडबड चाललेली. त्यात मध्ये ती स्वतःसोबत त्यालाही भरवत होती. आणि चक्क तो डाएट कॉन्शियस माणूस जो कोणासाठीच काय तर कधी स्वतःसाठीही त्याच्या डाएटमध्ये कॉम्प्रोमाइज करायचा नाही, तो तिच्यासाठी ते खातही होता. काय करणार ना, तिच्या ओठांवरचं ते निखळ हसू त्याला तिला नकार द्यायची परमिशनच देत नव्हतं. इकडे सिया आणि अग्नेयचा नाश्ता होत नाही. तोच बाहेरून कोणाच्या तरी जोर जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यात एक तर आरवचा आवाज होता, पण दुसरा मुलीचा येणारा तो आवाज कानावर पडताच इथे अग्नेयच्या डोळ्यात रक्त उतरलं. मग काय वाटतं तुम्हाला? कोण असेल ती मुलगी ज्यामुळे अग्नेयाला राग आलाय? आणि आजचा हा भाग फक्त आणि फक्त आपल्या सियाग्नीचा होता. त्यामुळे हा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि हा अग्नेय आवडला का तेही सांगा. आणि लाईक्सही द्या आणि खूप साऱ्या कमेंट्सही करा. ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा.